जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी घडली। बोरी येथील एका शाळेत 9वीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाव्हळ वय वर्ष 16 या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे। बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या जयश्री वाव्हळ हिचा विवाह 2 वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड वय वर्ष 22 याच्याशी झाला होता। जयश्रीला शिक्षणाची आवड असल्यामुळे तिने माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत 9वीच्या वर्गात प्रवेश घेतला। दरम्यान गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली। यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने ती एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने तिला धारदार शस्त्राने वार केले। यात मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार करत ती गंभीर जखमी झाली। यातच जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच पडली। या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासुद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात तिला हलवले। दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले।